गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर व्हिडिओ. आज आहे डे 3 ऑफ आवर नाशिक ट्रिप. सो आज काय आहे स्पेशल? हॅपी बर्थडे टू मी. आज आहे आमच्या बायकोचा बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला मग आज कुठे फिरणार आहे आपण ते बघूयात. आता वाजलेत सकाळचे 5 आणि आम्ही चाललो आहोत गणपती बाप्पा. आणि इथे बघा सकाळी सकाळी 5 वाजता मंडई उरलेली आहे. बापरे, एवढे 5 वाजता कोण घेतं भाजी? मार्केट यार्ड सारखं. हा, मार्केट यार्ड आहे. आपण या रोडने नाही येऊ शकत. कितवाय समर एवढं दुःख की पुढचं काहीच दिसत नाही. बापरे, बघ ना. नाही दिसणार आहे. नाही दिसणार ना. पावसाळा लेफ्ट निघे, थोडस रस्त्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे माझ्या नवऱ्याने रात्री माझ्यासाठी केक आणला होता. तर आता आम्ही सकाळी, ती माझ्यासाठी केकच आहे पेस्ट्री जरी असली तरी, तर आता आम्ही सकाळी 7 वाजता माझा बर्थडे सेलिब्रेट करतोय. पुढे काहीच दिसत नाहीये. हळूहळू घे. माझा नवरा हॅपी बर्थडे म्हणणार नाहीये कारण तो गाडी चालवतोय. थोडं दिसत असतं तर पटपट पटपट आलो असतो की नाही. भीती वाटते मला. असं स्लो स्लो घे. कळत नाही ना त्यावर. सकाळ सकाळ कसलं ट्रॅफिक एवढं ते धुक्यामुळे आहे ते. हा का, मॅपला कळत नाही म्हणून ते दाखवतो. म्हणजे तो म्हणजे तिथपर्यंत हे आहे का, म्हणजे ऑरेंज दाखवतो तिथपर्यंत. तिथून पुढे मग क्लिअर आहे बहुतेक. थोडस विजिबिलिटी आहे. सरा 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 बाजू ड्रायव्हर वैतागलाय आमचा. त्याच्यामध्ये काय एवढं फास्ट पण नाही आहे. 30-26. तर अशा प्रकारे बर्थडे चालू झाला आहे आमचा. आणि बर्थडे मध्ये आम्ही आणलेला आहे 2 पेस्ट्री केक, म्हणजे आमची पेस्ट्री. 2 पेस्ट्री आहेत. स्वतः आमच्या मॅडम पेस्ट्री कट केलेला आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बायको. हॅपी बर्थडे टू यू. मला आता भरवता ती. थँक्यू. तर आपण आलो आहोत सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला, स्पेशल बर्थडेला यांच्या. सकाळी 7 वाजता आणि सकाळी 7 वाजलेले आहेत. पार्किंग. बापरे, प्रचंड थंडी आहे आणि फक्त दुःख आहे. काहीच दिसत नाही मागचं पुढचं. वाव, नाईस. सगळीकडेच भारी. आम्ही घेतली ओटी आणि आता आम्ही चला आम्ही जाताना जाणार आहोत चालत पायऱ्यांनी आणि येताना येणार आहोत रोपवेने. चला. मॅडम पायऱ्या चढतायत ड्रेस सांभाळून. मग पूर्ण ड्रेस खाली नव्हते. पायऱ्याने जायचं होतं ना आपल्याला. हो, पायऱ्या 510. चला चला पायऱ्याने चला चला चला. राधाकृष्ण मंदिर, बारी क्रमांक 4, गणपती मंदिर. आम्ही पोचलोय असं. आणि थोडीशी लाईन आहे. इथं पण दुःख आहे आणि मी खूप दमली. मी बा पोचलो फायनली. धुक्यामुळे काय व्यवस्थित दिसत नाही, पण आम्ही पोचलो मंदिराच्या आवारात. आणि इथे वैभव
मग कसं वाटलं दर्शन करून सप्तशृंगी मातेचं? खूप खूप छान. माझ्या आयुष्यातला बेस्ट एक्सपिरियन्स होता. मला तर अक्षरशः रडायला आलं होतं आणि त्यांनी आम्हाला देवीच्या पुढे नारळ एवढं प्रसन्न वाटलं ना. आरती वगैरे खूप भारी वाटलं आणि खूप मस्त, म्हणजे काही सांगू नाही शकत मी, एवढं मला रडायलाच येतं, एवढं भारी झालं. अजून पण आम्ही ते गर्भगृहातच आहोत. तेच आहे, व्यवस्थित दर्शन करून देतात आणि खूप भारी मस्त बेस्ट एक्सपिरियन्स. आम्हाला आरती पण भेटली. आम्ही अर्धा तास थांबलो आणि आरती करून घेतली. खूप मस्त दर्शन झालं आमचं आज देवीचं. चला, आमचं दर्शन झालेलं आहे मस्त. आता आम्ही पायऱ्या उतरतोय. जाताना पण पायऱ्यानी, येताना पण पायऱ्यानी. रोपवेचा वापर केलेला नाही आहे. मस्त झालं दर्शन, खूप मजा आली है ना. आम्ही शॉर्टकट नाही मारला आहे. आम्ही प्रॉपर शिड्यांनी चढून गेलो. सो शॉर्टकट मारायचं नाही. देवीच्या दर्शनाला आलं तर शॉर्टकट नाही मारायचा. पायऱ्या जास्त नाही आहेत, 500 पायऱ्या आहेत. तुझा एक्सपिरियन्स कसा ते सांग. मस्त एक्सपिरियन्स, खूप मस्त होता. फर्स्ट टाइम कुठे देवस्थानाला खूप मस्त दर्शन झालं आहे, मनसोक्त दर्शन झालं आहे. ढकलाढकली नाही बिलकुल. हा, ढकलाढकली नाही, मस्त छान दर्शन. आम्ही उभं राहिलो, अर्धा तास उभं राहिलो, मस्त आरती भेटली. थँक्स टू कोमल. हा, थँक्स टू कोमल. सप्तशृंगीचा गड आहे. तर गड आम्ही आता उतरतोय आणि आम्ही खूप छान असा प्रसाद वगैरे आलेला आहे देवीचा. सो आता आम्ही व्हिडिओ थांबवतो. खूप छान आहे बघ ना. परत व्हिडिओमध्ये परत भेटू. हा, तुम्हाला वातावरण दाखवतो मी. वातावरण बघ, इथे खाली जा थोडंसं. असं धुक्क झालंय. मस्त वातावरण, काय समोर दिसत नाही. छान वातावरण आहे. चला मग व्हिडिओ इथे संपूया आपण. बाय. ही खरंच ना वेडी माणसं आहेत, मध्येच थांबतात एवढ्या धुक्यामध्ये. काही गरज आहे का थांबायची, आणि ते पण छोट्या घाट आहे एकदम. हां, तर मला काय सांगायचं होतं की आता इथं धुक्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही, किंवा ह्याचा फोटो वगैरे नाही काढतायत मंदिराचा वगैरे. आम्ही थोडेफार फोटो काढलेत, आतमधले आहेत. आणि व्हिडिओ कशाचा काढायचा काहीच दिसतच नाही, मागचं पुढचं काहीच दिसत नाही. त्यामुळे व्हिडिओ कुठला काढायचा आहे, त्यामुळे आम्ही व्हिडिओ काही जास्त काढलेले नाही आहेत. फोटो थोडेफार काढलेत आणि थोडेफार व्हिडिओ काढलेत. सो बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा.